माझ्यासारखा फील्ड वर्क करणारे एका इंजिनियरच्या लाईफमध्ये ना कधी कधी अशा गोष्टी होऊन जातात ज्या अनएक्सपेक्टेड असतात. बिकॉज आज ना सोलापूरमध्ये मला जॉब संपल्यानंतर ना एक थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघावं लागला. बिकॉज माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता बरं का. मी आहे सध्या मराठवाड्यामध्ये. सकाळच्या 5 वाजता नांदेडमध्ये ट्रॅव्हलिंग चालू करून पुढचे 3 जिल्हे पार करत मी सकाळच्या 11 वाजता आलो डायरेक्ट सोलापूरमध्ये, जिथं आजचा माझा दिवसाचा वर्क प्लॅन. खरं तर या साईडवरती ना एक फॉल्ट फाईंड करून एक रिपोर्ट बनवायचा जो कंपनीला सबमिट करायचा आणि पुढच्या 2 तासात मी कंप्लीट देखील केला. आता कस्टमरनं मला स्वतः 50 किलोमीटरला म्हणजे सोलापूरला सोडायला गाईड लावून दिली आणि ह्या भावानं पण मला टायमिंगवर म्हणजे 4 वाजता सोडलं बरोबर. सध्या कोल्हापूर सोलापूरमध्ये आणि विषय असा झाला की आपली जी बस आहे ती बस आहे 10 वाजता. सध्या आता म्हणतोय जरा जाऊन पिक्चर वगैरे बघूया 9 वाजेपर्यंतचा शो आणि त्यानंतर मग आहेच की ॲज इट इज कंटिन्यू आपलं ट्रॅव्हलिंग विथ मुंबई. खरं तर 3 तासासाठी ना 500 रुपये लॉज करण्यापेक्षा म्हणलं 250 रुपये तिकीट काढून मस्तपैकी पिक्चर बघून घेऊ. म्हणजे दोन्ही पण काम होतील, आपला टाइम पण जाईल आणि विषय पण एंड होईल. सोलापूरकर कमेंट करून सांगितलं लोकेशन कुठलं आहे. लोकेशनवर जाऊन मस्तपैकी नाश्ता करायला बसलो. नाश्ता करत होतो बाई तेवढ्यात कोणतरी मला खिडकीत ना असं बघत होतं ना बाई. तेवढ्यात आठवलं की आपल्याला फोकस आपल्या करिअरवर करायचं आहे. मग चहा बी मस्तपैकी पिऊन मस्तपैकी गेलो आपली आता थिएटरमध्ये. भैया माझ्या बॅग बरोबर बसलोच होतो. तेवढ्यात पिक्चर चालू झाला आणि स्टोरी थोडक्यात सांगतो. अजय देवगणचं पहिलं लगीन झालं असतं, त्याला 25 वर्षाची पोरगी पण असते आणि त्याला 30 वर्ष या पोरगीवर प्रेम होतं. जायबाप ही 2 जण आहेत. आता बाप्पाचं त्याच्या बॉयफ्रेंडचं म्हणजे अजय देवगणचं वय दोघांचं पण 40 वय असते आणि एज्युकेटेड फॅमिलीच्या नावाखाली नाही अजय देवगण बरोबर ह्याचं लगीन पण लावून देते. म्हणजे असा एवढा पिक्चर आहे. बॉलिवूड पिक्चर नाही, हागंदारी बनले. हागंदारी फक्त एकदम बॅड एक्सपिरियन्स.